आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती संभाजीराजे छत्रपती गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल झालेत। संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुद्धा सुरुवात झाली आहे। 3 जानेवारीपासून नियोजित असलेले जिल्ह्याचे दौरे संभाजीराजे छत्रपतींनी अचानक रद्द केलेत। संभाजीराजे छत्रपती गगनबावडा इथल्या फार्म हाऊसवरती आहेत अशी माहिती मिळते। विजय केसरकर आपल्याला अधिक माहिती देतात। विजय, कुठे आहेत नेमके संभाजीराजे छत्रपती आणि अचानक त्यांचे दौरे रद्द होण्यापाठीमागचं कारण तरी काय आहे? ज्ञानदा, खरं तर संभाजीराजे छत्रपती हे आपल्या फार्म हाऊसवर असल्याची माहिती मिळालेली आहे। खरं तर 3 तारखेपासून त्यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे दौरे होते। प्रत्येक गावात जाऊन ते गाठीभेटी घेणार होते। मात्र अचानक ते दौरे देखील त्यांनी रद्द केले आणि कुठलाही संपर्क आहे तो संभाजीराजे छत्रपती यांनी ठेवलेला नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। कारण संभाजीराजे यांनी लोकसभेसाठी पहिलं प्रेम हे कोल्हापूर आहे हे बोलून दाखवलं होतं आणि त्या पद्धतीने तयारी देखील सुरू केली होती। अशातच संभाजीराजे हे नॉट रिचेबल झालेले आहेत। गेल्या 5 दिवसांपासून ते कोणाच्याही संपर्कात नाही आहेत। त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलेलं आहे। कारण आपल्याला माहित आहे की काँग्रेसकडून त्यांची बोलणी सुरू होती लोकसभेसाठी। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधून त्यांनी उभा राहावं यासाठी काँग्रेसचे काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता। मात्र ती चर्चा देखील पूर्णत्वास गेली नाही आणि म्हणूनच त्याच्यानंतर आपले दौऱ्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केले होते। मात्र अचानकच हे सगळे दौरे रद्द केले आणि संभाजीराजे हे नॉट रिचेबल झालेले आहेत। पुढच्या काही दिवसांमध्ये संभाजीराजे यांचा वाढदिवस आहे आणि त्यावेळी भरगच्च कार्यक्रम केलेले नियोजित आहेत। त्या कार्यक्रमाला संभाजीराजे थेट उपस्थित राहतील अशा पद्धतीची माहिती देखील सांगण्यात येते। ज्ञानदा, धन्यवाद विजय या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।